नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आराडे, त्याचबरोबर आमचे सहकारी नगरसेवक डॉक्टर मायवळे आणि माजी नगरसेवक राजू यादव, त्याचबरोबर नगरसेवक मिथुन बिसे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये माझे आमदार विलासराव जगताप साहेब, त्याचबरोबर माझे आमदार विक्रमदादा सावंत यांच्यावर त्यांनी टीका टिप्पणी केली आणि त्यांनी टीका टिप्पणी करत असताना जगताप साहेबांच्यावर टीका टिप्पणी केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांचे अवैध धंदे काय आहेत. वास्तविकता बघितला राजू यादव यांचे अवैध धंदे काय आहेत हे आपल्याला माहिती आहे. सातारा रोडला किती मजले हॉटेल चालू आहे, मटका बुकी कुणाचा चालू आहे, बेटिंग कुणाचे चालू आहे, अवैध धंदे कुणाचे चालू आहे. त्याचबरोबर जतमध्ये सराफकट्टा दुकान बंद करून व्याज कशा पद्धतीने वसूल केलं. त्याचबरोबर गांधी चौकामध्ये एका लिंगायत समाजातल्या माणसाचं दुकान कशा पद्धतीने व्यापाऱ्याचं दुकान हडपलं हे वास्तविकता सगळ्यांना माहिती आहे. आपल्याकडं बंदूक होती त्यावेळेला एका विद्यमान आमदाराने तुम्हाला वाचवलं. तुमचे वाळूचे धंदे तालुक्यात आहेत हे सगळ्यालाच माहीत आहे. 6-6 महिने स्वीकृत नगरसेवक जगताप साहेबांनी मिथुन बिसेंना केलं, गौतम आयवळेनं केलं, तेच टीका टिप्पणी करत आहेत. आमच्या आमदारावर टीका टिप्पणी करताना अगोदरचे आपले विद्यमान आमदार गोपचंद पडळकर साहेब आपल्या नागज फाट्याला नारळ पाणी विकत होते का लाल पाणी विकत होते का देशी दारू दुकान चालवत होते याचा सुद्धा आपण विचार करावा आणि त्याच्यावर आपण आमच्या माझ्या आमदारावर टीका टिप्पणी करावी. आपल्याला ज्या आमदारांनी नगरसेवक केलं त्यांना विसरला. आज दादा आहेत, उद्या सरकार आहेत, परवा दिवशी साहेब आहेत, आज शेठ असतील, उद्या कोण मालक येतील, कोण दादा येतील, कोण दुसरा कोण तर भैया येईल. हे सत्तेसाठी पिपासलेली व्यक्ती आहेत आणि सत्तेसाठी कोणाच्या बरोबरही जाणारी हे सर्व माणसं आहेत आणि यांच्या सगळ्यांचे अवैध धंदे असताना माझ्या आमदारावर टीका टिप्पणी करणं हे तुमचं चुकीचं आहे. ज्या पद्धतीनं आपण अनिल पाटील यांच्याबरोबर आमच्या दादांचा फोटो दाखवला, खरं तर तो बुके दिलेला फोटो होता आणि आपण पैसे दिला अशा पद्धतीनं तो फोटो दाखवला. अनिल पाटील यांचे संबंध खासदार संजय काका पाटील माजी खासदार यांच्याबरोबर पण संबंध आहेत. आर पाटील यांचे पुत्र रोहित पवार यांच्याबरोबर पण संबंध आहेत. मग ते पण काय चुकीचं गुन्हा दाखल चुकीचं काम करतायत का हे कुठं तर तपासणं गरजेचं आहे. आणि जर आपण अशाच पद्धतीनं वैफल्यग्रस्त जर बोलणार असेल तर आम्हाला सुद्धा जसे तसे उत्तर द्यावं लागेल. कारण मिथुन बिसे यांचे सुद्धा कर्नाटक बाँड्रीवर पूर्व भागामध्ये, त्याचबरोबर आपल्या जिरगाळ मुचंडी जिरगाळच्या भागामध्ये कशा पद्धतीने आपले अवैध धंदे चालू आहेत हे सुद्धा आम्हाला माहित आहे. लॉटरीचा जो व्यवसाय काढताय आपण, बिजरगी दवाखान्याच्या पाठीमागे कुणाचा मटका चालू आहे, कुणाच्या लॉटऱ्या चालू आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. जत तालुक्यामध्ये कशा पद्धतीने अवैध धंद्याला आमदार गोपीचंद पडळकर पाठीशी घालतायत, मर्डर होत आहेत तालुक्यामध्ये, आपण बघताय. हे कुठं तर थांबलं पाहिजे. आम्ही गप बसतो याचा अर्थ असं नाही की आपण वैफल्यग्रस्त काही बोलावं. आम्हाला सुद्धा तोंड आहे, बोलता येते, फक्त राजकारण करायचं आहे याच्यासाठी आम्ही शांत आहोत. नाहीतर याच्या पुढे जसेच तसे उत्तर देऊ.